नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। आज जगभर फ्रेंडशिप डे मनवला जातो आहे। मैत्रीचा अगदी सुंदर दिवस। परंतु काल माझ्याकडे एक महिला आली होती। तिच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झालेत। 2 अतिशय सुंदर मुलं आहेत। नवऱ्याची प्रचंड प्रॉपर्टी आहे। त्या प्रॉपर्टीसोबतच माज मस्ती हे देखील वरदान आहेत। आता झालं असं की त्या बायकोची जी अगदी खास फ्रेंड, अगदी जवळची, जिच्याबरोबर ती फिरायला जाई, जिच्याबरोबर ती काही भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करायला जाई, आपले स्वतःचे काही जे काही आनंद आहे किंवा काही दुःख आहे ते अतिशय आनंदाने ती शेअर करत असे। हळूहळू तिला कळायला लागलं की अरे आपल्या नवऱ्याचं आपल्यावरनं कुठेतरी लक्ष डायव्हर्ट झालेलं आहे। आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची बातमी तिला कळल्यानंतर तेवढा धक्का तिला बसलाच, परंतु दुसरा धक्का बसला की अरे आपली मैत्रीण जी आहे तीच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमधली त्याची पार्टनर आहे। अतीव दुःख, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन सर्व काही। मिडल क्लास फॅमिलीमधून आलेली तिने सगळं काही बदललं त्या नवऱ्याकरता। जेवणखाण बदललं, चांगले चांगले पदार्थ करायला शिकली, जॉब सोडला, हाऊसवाईफ झाली, त्यानंतर साडीवरनं ड्रेसवर आली, ड्रेसवरनं शॉर्ट्सवर आली। निव्वळ आणि निव्वळ नवऱ्याने आपल्याला प्रेम करावं, नवऱ्याने आपल्यावर लक्ष द्यावं ह्या साध्या अपेक्षांनी। परंतु त्या सगळ्या अपेक्षा तुटल्या। 2 लहान लहान पोरं आहेत, अतिशय सुंदर, परंतु पैशाचा माज, श्रीमंतीचा माज। नवीन घर घेतलं आहे, परंतु त्याचं इंटेरियर डेकोरेटर ही जी मैत्रीण आहे ना, म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमधली पार्टनर, ती करते। त्यामुळे तिकडच्या लोकांना कळलं की अरे इकडे वेगळी भाभी आणि प्रॅक्टिकली बायको वेगळी। अशा अतीव दुःखाने त्रासलेली ती बाई काल माझ्याकडे आली होती। म्हणाली मॅडम मी खूप चान्स दिले, खूप चान्स, परंतु आता नाही। आता मला माझं फ्युचर आणि सोबतच माझ्या या 2 लहानग्यांचं फ्युचर कुठेतरी मला छान प्रकारे करायचं आहे आणि मला त्यांना असे वडील द्यायचे नाही आहेत। कसं आहे ना मित्रांनो, अफेअर असतं ना, अफेअर हे 2 प्रकारचं असतं। एक अफेअर लोक करतात की कुठेतरी घरात कमी आहे, म्हणजे घरात अप्रिसिएशन मिळत नाही आहे, घरात कुठेतरी तो मान सन्मान मिळत नाही आहे, थोडंसं कौतुक होत नाही आहे, कोणी माझ्याशी प्रेमाने बोलत नाही आहे। ही कमी घरामध्ये असली ना की काही लोक अफेअर करतात। आणि दुसरी अफेअर करणाऱ्यांची कॅटेगरी अशी असते की घरामध्ये तर 56 भोगचं ताट आहे, परंतु बाहेर तोंड मारायचे आहेत। अशा प्रकारच्या कॅटेगरीमध्ये हिचा नवरा आहे असं ती मला काल म्हणाली। सगळं काही आहे घरात, प्रचंड श्रीमंती, 4-4 बेडरूमचे फ्लॅट्स, परंतु नियत खराब। आपली 2 छान सुंदर मुलं आणि ही इतकी सुंदर वाईफ गमवल्याचं काय दुःख असू शकतं याची जाणीव देखील त्या श्रीमंत माणसाला आज नाही आहे। पर्याय एकच आहे, डिवोर्स, घटस्फोट, अंडर क्रुएल्टी ॲक्ट। लक्षात घ्या, आपल्याकडे जिथपर्यंत व्यक्ती आहे तिथपर्यंत त्याची व्हॅल्यू करा। एकदा ती व्यक्ती हातातनं निघून गेली की मग तुम्हाला पश्चात्ताप करण्यावाचून काहीही पर्याय उरत नाही, लक्षात ठेवा। आणि आजच्या फ्रेंडशिप डेला माझं तर असं म्हणणं आहे की अशा धोका देणाऱ्या मैत्रिणींपासून किंवा मित्रांपासून दूर राहा, एकटे राहा, चालेल। हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल ऑफ यू।